आम्ही नैतिकता शिकवणार की नाही, परमताचा आदर शिकवणार की नाही, दुसऱ्याच्या विषयी आदर. आणि हे सगळी मूल्य जी आहेत, कृतज्ञतेपासून परमत आदरापर्यंत, ही सगळी मूल्य ज्याच्या ठाई आहेत, तो माणूस खरा माणूस आहे. हे आम्ही आमच्या कुटुंबात शिकवतोय का? आता शास्त्रज्ञ काय बोलतायत ते म्हणतायत की जगातल्या पालकांनो, हात जोडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की मुलाचा जन्म होणार ही बातमी कळाल्यापासून मूल 5 वर्षाचं होईपर्यंत त्याची कोर पर्सनॅलिटी बनते. तुम्ही जसं घडवाल तसंच ते घडतं. आणि त्यानंतर त्याला तुम्ही कितीही घडवायचा प्रयत्न करा, कॉस्मेटिक चेंजेस होतात, वरवरचे चेंजेस होतात, आतली पर्सनॅलिटी कधीच बदलत नाही. म्हणजे एखादा माणूस व्हायचा असेल तर पहिली 5 वर्षच क्रुशियल आहेत. आता विचार करू, या 5 वर्षात आपण काय करतो? अनेक घरात तर मी बघितलंय की मूल रडायला लागलं की टी व्ही सेट समोर ठेवतात, टी व्ही ऑन करतात, मूल जाहिराती बघत बसतं. फॉर गॉड सेक असं करू नका. जन्माला आलेलं मूल रडायला सुरुवात केल्यापासून शिकायला सुरुवात करतं. आणि म्हणून क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि एज्युकेशनिस्ट जेवढे आहेत त्यांनी आपल्याला स्ट्रिक्टली हे सांगितलेलं आहे की चाइल्ड इन अ क्रेडल इज अप्रेंटिस पीपल. पाळण्यातलं मूल शिकाऊ माणूसच आहे, ते शिकतंय. तुम्ही काय बोलता, कसं वागता, कसे उभे राहता, किती जोरात बोलता, किती हळू बोलता, ते सगळं शिकतंय. ते सगळं शिकतंय. हे समजू नका की 1 दिवसाच्या मुलाला काही कळत नाही, 1 तासाच्या मुलाला काही कळत नाही, 1 मिनिटाच्या मुलाला कळायला लागतं काय घडतंय. फक्त ते बोलू शकत नाही, पण रेकॉर्डिंग सगळं चालू आहे. मग त्या मुलाला पहिल्या 5 वर्षात वाढवायचं तर आम्ही पहिल्यांदा आमच्या कामाला मोकळीक मिळावी म्हणून दुपट्यासमोर, मग ते ॲडिक्ट होतं म्हणून टी व्ही समोर, मग आम्हालाही आणि त्यालाही वेळ घालवायसाठी साधन पाहिजे म्हणून टी व्ही. मानसशास्त्रज्ञांनी असं सांगितलं, 5 वर्षाचं होईपर्यंत जे मूल जाणता वा अजाणता रोज 1.5 तास टी व्ही समोर असतं, ते मूल 5 वर्षाचं होईतो जवळजवळ 15,000हून अधिक बलात्कार, खून, रक्तपात किंवा आक्रोशाची दृश्य पाहतं. ज्या मुलांनी 5 वर्षाचं होईपर्यंत हजारो दृश्य अशी पाहिली, ते मूल माणूस होईल की जनावर होईल? म्हणून घरामध्ये चित्र कोणती असावी, घराचा रंग कसा असावा, फर्निचर कोणता असावा, मॅगझिन्स कोणची असावीत, कोणते आपल्याकडची सगळीच एकूण वस्तूंची गोष्ट काय असावी, याच्यावर प्रचंड अभ्यास केला आहे. म्हणून मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की पहिली 5 वर्ष कॉन्सन्ट्रेट करा त्या मुलावर आणि त्या मुलाला घडवण्याची एक पाठशाळा घरामध्ये सुरू करा. आणि या पाठशाळेचे 2 शिक्षक सांगितले आहेत, फुल टाईम, आई आणि बाबा. पार्ट टाईम आहेत ग्रँडमा, ग्रँडपा. आई बाबा. आता बाप म्हणतो माझ्याकडे वेळच नाही, तर मुलं जन्माला घालूच नका. पण मुलांच्या संगोपनामध्ये आई इतकाच वडिलांचा वाटा आहे. जे वडील ही जबाबदारी पार पाडू शकत नाहीत, कुठल्याही शाळेमध्ये चौकशी करा, पालक बैठकीला 90% आया. मग बापाचा रोल काय आयुष्यामध्ये? मानसशास्त्रज्ञ सांगतात की चिल्ड्रेन लव्ह देअर मदर्स बट दे वॉन्ट देअर फादर्स. याला मानसशास्त्रात फादर हंगर म्हटलंय. बाप आपल्या सोबत असण्याची एक भूक असते प्रत्येकाला, आणि ती जर मुलगी असेल तर बापानी जास्त अटेंटिव्ह राहिलं पाहिजे. जगामधल्या सगळ्या यशस्वी महिलांचे आत्मचरित्र वाचा, त्यांनी आपल्या यशाचं श्रेय आपल्या वडिलांना दिलंय. आणि सगळ्या यशस्वी पुरुषांची चरित्र वाचा, आपल्या यशाचं श्रेय आयांना दिलंय. आई आणि बाप दोघांनी मिळून क्वालिटेटिव्ह प्रेझेन्स आपल्या पोराला दिला पाहिजे. 24 तास बरोबर राहण्याची गरज नाही, पण क्वालिटेटिव्ह प्रेझेन्स, गुणात्मक सहवास. म्हणजे काय? फिरायला नेतात ना, तर रस्त्यावर मित्र भेटला की त्याच्याशीच बोलतात, हे पुन्हा अनाथ बेवारस. नका. मित्र भेटला तर त्याला सांगा 15 मिनिटांनी मी तुला येऊन भेटतो. पण आत्ता मी प्रत्येक क्षण माझ्या मुलासाठी डिवोट केलाय, मी त्याला देणार. काही बाप लोक, पालक लोक मुलाला घेतात बरोबर, मोबाईलवरच बोलत बसतात. नाही, मोबाईल स्विच ऑफ करा. एक वेळ भाषणात मोबाईल वाजू द्या, मुलाबरोबर असताना मोबाईल वाजू देऊ नका.
यातून त्याची एक स्वतःची अस्मिता निर्माण होत असते. त्याला कळतं की किती केअर करतोय माझे वडील माझ्यासाठी, किती आई माझी काळजी घेते. अशी काळजी गुणांचा विकास होण्यासाठी. भलती काळजी नका घेऊ. मग ते मूल अटॅच होतं. मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं, मुलांसाठी खेळणी घेताना काळजी घ्या. ढेर सारी खेळणी आणू नका. दरमहा आईबाप पोरांसाठी खेळणी घेतातच, ढीगभर खेळणी, 100 खेळणी घरामध्ये. या घरात लहान मूल आहे हे ओळखायची पहिली खूण काय माहिती आहे? दारामध्ये 15-20 लहान मुलांचे जोडे. म्हणजे इथे अनाथालय आहे की काय असं वाटावं, पण असतं एकच. आणि घरामध्ये ढीगभर खेळणे. हे पालकांच्या संपन्नतेचं लक्षण नसून निर्बुद्धपणाचं लक्षण आहे असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. खेळणी मर्यादित द्या. का? तर ते असं म्हणतात की खूप सारी खेळणी जर लहान मुलासमोर असतील तर ते एका खेळण्याशी खूप वेळ खेळत नाही, कंटाळतं आणि दुसरं घेतं, त्याला कंटाळतं आणि तिसरं घेतं. यातून त्याचा सिलेक्शन, सेन्स ऑफ सिलेक्शन कमी होतो. कॉन्फिडन्स सक्त सांगितलेलं आहे की 5 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याला गन्स देऊ नका, खेळण्यातल्या बंदुका देऊ नका. त्याला सॉफ्ट टॉईज द्या. प्रत्येक खेळण्यावरती लिहिलंय 1 वर्षाच्या मुलासाठी, 2 वर्षाच्या मुलासाठी, 3 वर्षाच्या मुलासाठी. त्याच्या पलीकडे ते देऊ नका. एखादं खेळणं असं असतं की जे चावीवर कंट्रोल होतं, रिमोटवर कंट्रोल होतं, आणि ते त्या मुलाच्या वयापेक्षा कमी वयात आपण त्याला दिलं आणि ते त्याला ऑपरेट करता आलं नाही की त्याचा कॉन्फिडन्स जायला लागतो. आई बापाकडे किती पैसे आहेत याच्यावर मुलाला कोणती खेळणी द्यायचं हे अवलंबून नसतं. मुलाची खेळायची भूक कशी आहे ते द्या, आणि त्यातल्या त्यात अशी खेळणी द्या की ज्यामुळं त्याची क्रिएटिव्हिटी वाढेल, त्याचा कॉन्फिडन्स वाढेल. गन देऊ नका. का? तर त्याला तो गन पहिल्यांदा एकदम बापाकडे करतो, आईकडे करतो, आजीकडे करतो, आजोबाकडे करतो, आलेल्या पाहुण्यांकडे करतो. काय? तर त्याच्यामध्ये त्या खेळण्यामुळे भाव निर्माण होत असतो. टेडी बिअर टर्न अराउंड. टेडी बिअरमुळे तो भाव आहे. पण टेडी बिअर सॉफ्ट टॉय आहे, जवळ घेतं, आणि एकावरच दमलेले आईबाप आहेत, त्यांना बरं पडतं की हे दुसरं निदान पोराबरोबर खेळायला तरी. 70-70 हजार रुपये पगार घेणारे आईबाप जेव्हा असं म्हणतात, एकच मुलगा एकच मुलगी पुरे, तेव्हा मला हसावं की रडावं कळत नाही. ज्या काळात कुटुंब नियोजनाची चर्चा आपल्या देशात सुरू झाली तेव्हा पर कॅपिटा इन्कम कमी होतं, तेव्हा बरोबर होतं. पण आता खायला घालायची हिंमत असणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्यांनी एका आणि दुकट्या मुलावर थांबण्याची गरज नाही. 3-4 मुलं होऊ द्या. पॉप्युलेशनचा प्रश्न काय आहे तो आपण नंतर सोडवू. चिंता करू नका. ह्युमन रिसोर्सचा डेव्हलप्ड ॲसेट जर आपण देऊ शकत असू तर या देशाला अशा चांगल्या वातावरणातून निर्माण होणाऱ्या मुलांची गरज आहे की द्या ना मुलं, का नाही द्यायची? आणि आजी आजोबा आपण घरात आहोत ना, तर आपल्या मुलाला लेकीला सांगा की आमचे हातपाय धड आहेत, तोपर्यंत आणखीन 1-2 मुलं होऊ दे, आम्ही सांभाळू. आत्ता आपलं पोटेन्शियल आहे, आपल्याकडे ताकद आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये 12-12, 13-13 लाखाचं पॅकेज मिळवणारी मुलं आहेत. ही काय कॉम्प्युटर पुढे बसायसाठी जन्माला आलीत का? होऊ द्या ना 2-3 चांगली मुलं, वाढवा. या देशाचं गरिमा ती वाढवते. आम्ही काय विचार खोळ्यासारखा करतो? ठीक आहे, सॉफ्ट टॉईज द्या, पण मानसशास्त्रज्ञ म्हणतात गन्स द्याल, त्या रॅट व्हेकल्स द्याल, स्पीडनी जाणारी वाहनं द्याल, तर त्याच्या चित्तवृत्ती एकदम एक्साइट होणाऱ्या होतात आणि पुढे जाऊन तो हिंसेला प्रवृत्त होतो. अनुशासनामध्ये नाही म्हणायला ऐकायला शिकवा त्याला. कारण का नाही म्हणायची सवय असेल तरच तो आयुष्यामध्ये बॅलन्स ठेवेल, अन्यथा तो दगडफेक करेल, तो जाळपोळ करेल, नाही म्हणणाऱ्या मुलीच्या अंगावर ऍसिड फेकेल. पुढे जाऊन निर्माण होणारा हिंसाचार, पुढे जाऊन निर्माण होणारा भ्रष्टाचार, पुढे जाऊन निर्माण होणारा स्वैराचार पहिल्या 5 वर्षातल्या घरच्या संस्कारात असतो. हे ज्यांना कळतं ती संवादी कुटुंब, हे ज्यांना कळत नाही ती मुकी कुटुंब. आम्ही मुलांना खेळणी देतो ते आमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून नाही. आम्ही खेळणी आणि मागेल ती वस्तू देतो कारण आम्ही प्रेम करू शकत नाही ह्याचं कॉम्पेन्सेशन ते देतोय. बी ऑनेस्ट. वेळ द्या. मी एक होर्डिंग वाचलं फ्रँकफुर्टच्या एका रोडवर, जर्मन भाषेत लिहिलं होतं. मला काही कळलं नाही. मी माझ्या मित्राला विचारलं की हे काय लिहिलंय. तो म्हणाला की हा बापासाठी प्रश्न आहे. काय प्रश्न होता? एक मुलगा बापाच्या मिठीत आहे
आणि खाली लिहिलेलं आहे, व्हेन यू हग युअर सन लास्ट टाइम. तुम्ही तुमच्या मुलाला कुशीत कधी घेतलं शेवटी? आणि मी माझ्या मुलाला कधीच कुशीत घेतलं नाही हे माझ्या लक्षात आलं. दॅट इज हिज हंगर. त्याची भूक आहे, त्याला जवळ घ्या. आणि हे न देऊ शकणारे आई बाप वस्तू देतात. अनुशासनापासून अनुभूतीपर्यंत सगळा माणूस घडवण्याचा संकल्प जर आपण केला तरच खरं घर संवादी होईल. ते तसा नसेल तर मुकच राहतं. करायचंय काय? साध्या साध्या गोष्टी. आपल्या मुलांनी जसं व्हावं असं आपल्याला वाटतं तसं आपण वागायला सुरुवात करायची. नंबर 1. 2, आपल्या कोणत्याही वागण्या बोलण्यातून माणूसपणाचा सन्मान याला प्राधान्य असलं पाहिजे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, तिचं लिंग, भाषा, भूषा काही विचार नाही करत. माणूस माझ्यासाठी सन्माननीय आहे. 2, मला जे परिवर्तन घडवायचं आहे ते प्रेमातून घडवायचं आहे. 3, मी श्रमाची प्रतिष्ठा वाढवणार आहे. 4, मी कोणाचाही द्वेष शिकवणार नाही, समन्वयातून समृद्धी शिकवेन. आणि 5, त्यागाची तयारी करून घे. ही नव्या युगाची पंचशील आपल्या घरामध्ये आणायची. साध्या साध्या गोष्टीतून हे मुलांना द्यायचं आहे. मुलांना ह्याची भूक आहे. मुलं गुणी आहेत, मुलं चुणचुणीत आहेत, मुलांना बदल हवा आहे. फक्त त्यासाठी जागरूक आईबाप, जागरूक आजी आजोबा हवे आहेत. 2 छोट्या मुद्द्यांना स्पर्श करून आपण थांबणार आहोत. पहिला मुद्दा, मी IAS ऑफिसर्स पती पत्नींचा एक वर्कशॉप घेत होतो आणि त्यात मी त्यांना सांगत होतो की तुम्ही बिझी असता ही गोष्ट खरी आहे, पण तुमच्या मुलांसाठी तुम्ही वेळ ठेवा. आणि तो ठेवला नाही तर तुम्ही जिल्ह्याचा कारभार कराल पण तुमच्या मुलांची डेव्हलपमेंट नीट होणार नाही. ऑर्डरली आणि अटेंडंट त्यांना सांभाळतील हे बरोबर नाही. तुम्ही 10 मिनिटं द्या पण छान द्या. आणि एका पती पत्नीच्या डोळ्यात पाणी तरळलेलं पाहिलं मी. IAS नवरा बायको. मग जेवणाच्या ब्रेकमध्ये मी विचारलं की मी काही हर्ट केलं का, दुखावलं का? तुमच्या डोळ्यात मला किंचित पाणी दिसलं. तर तो म्हणाला की यार तू दुखावलं नाही आम्हाला, पण आमच्या घरी आत्ता असाच इव्हेंट घडला. मी म्हटलं सांग. त्यांनी सांगितलं. तो म्हणाला मी गेल्या महिन्यात रजा काढली होती 7-8 दिवस आणि रोज रात्री मी माझ्या पोरीला कुशीत घ्यायचं, छोटीशी बाहुलीसारखी मुलगी, आणि तिला गोष्ट सांगायचं आणि गोष्ट सांगता सांगता थोपटून थोपटून झोपवायचं. मुलांना सगळ्यात जास्त रिदम कोणता आवडतं माहिती आहे का? आई आणि बापाच्या काळजाला त्यांचं काळीज लागून धकधक ऐकू येतं ना, त्याच्या इतकी मेलडी त्यांच्या आयुष्यात कुठलीच नसते. पण ती मेलडी देण्यासाठी इथे धडधडणारं काळीज हवं. आपण तर दगड बसवला इथे, दगड. तो म्हणाला की मला इतका आनंद आला. मग आता माझी रजा 2 दिवसांनी संपणार. मग मी काय केलं, सगळ्या गोष्टी कॅसेटवर रेकॉर्ड केल्या. आणि एके दिवशी मी तिला म्हणालो की बेटा आता माझ्या सुट्टीचा हा बस शेवटचा दिवस आहे, समज उद्यापासून मला जॉईन व्हायचं आहे, काही फाईलचा निपटारा करायचा आहे, तर तुला मी ही कॅसेट लावून देतो. ती म्हणाली नाही बाबा मला कॅसेट नाही. तो म्हणे ऐक तरी. आणि त्यांनी छान कॅसेट रेकॉर्ड केली होती, म्युझिक पीसेस वगैरे त्यात भरले होते. आणि मग तिने ऐकली, कशी बशी फरंगटून बापाला चिटकून झोपली. दुसऱ्या दिवशी बापानी कॅसेट टाकायला सुरुवात केल्याबरोबर ती हिसकावून घेतली आणि फेकून दिली. आता हे एक्सप्रेशन छान नव्हतं. मग हा बाप म्हणाला की हे बरोबर नाही, चांगली मुलं असं नाही वागत. तुला ही कॅसेट आवडली नाही? ती म्हणाली खूप छान आहे बाबा, तू गोष्ट सांगतो ना त्यापेक्षा जास्त छान यात तू सांगितली आहे आणि म्युझिक वगैरे पण भरलंय. मग म्हणे तू ही फेकून का दिली? तिने बापाच्या कमरेला मिठी घातली आणि ती म्हणाली बाबा या कॅसेटच्या कुशीत मला झोपता येत नाही, मला गोष्ट नाही ऐकायची, मला तुझ्या कुशीची ऊब पाहिजे आहे, कॅसेट मला ती देऊ शकत नाही. मुलांना वस्तू नको आहेत, मुलांना थम्सअप नको आहे, मुलांना भारी भारी कपडे नको आहेत, मुलांना केक नको आहे, मुलांना काही नको आहे. मुलांना हवा आहे आई आणि बापाचा एक प्रामाणिक प्रेमळ सहवास. का नाही देऊ शकत? हा जर आपण द्यायला ठरवलं तर मला असं वाटतं की होऊ शकतं. मग यात 2 पातळ्या आहेत, प्रेम, सहवास, ऊब ही द्या. अनुशासनाला विसरू नका. एका घरामध्ये मी पहाटेचा पोचलो. वहिनी उठल्याच होत्या, तयारी करत होत्या
आणि त्यांचा मुलगा ट्युशनला निघाला होता. तो भराभरा आला, सायकल काढून बाहेर निघाला. आईने त्याला हाक मारली, इकडे आहे म्हणे. तो पाय आपटत आला, काय ग आई, उशीर झाला तर मला टीचर घेणार नाही ट्युशनमध्ये. ते म्हणे आज ट्युशन बुडू दे. म्हणे काय काय करू, काय, जा पांघरुणाची घडी घालून ट्युशनला जा. बेडवर झोपला, पांघरुण तसंच टाकलं होतं. तो वैतागून आत गेला, पांघरुणाची घडी घातली, बाहेर आला. आता जाऊ ना म्हणे, जा. माझी आंघोळ वगैरे होऊन न्याहारीला एकत्र येईपर्यंत त्याचं ट्युशनहून वापस यायची वेळ झाली होती. तो आला, पोहे केले होते वहिनीने, तर 3 बशा ठेवल्या, एक माझ्यासाठी, एक त्याच्यासाठी, एक वहिनीसाठी, स्वतःसाठी. तो आला, हातपाय धुतले, बशीतला पोह्याचा घास खाय लागणार एवढ्यात वहिनीने त्याचा हात धरला. म्हणे उठ, आता काय म्हणे. म्हणे असं डोळे वटारून आणि अरडून मला प्रश्न विचारायचा नाही, नीट विचार, मी तुझी आई आहे, नीट बोल माझ्याशी. तो म्हणाला बरं काय, आता काय, मला भूक लागली. ते म्हणाले उठ, पांघरुणाची घडी कशी घातली आहेस बघ. तो पोरगा असं ते चमचा टाकून गेला, हात गेला. आता तो गेल्यावर मी म्हटलं वहिनी भूक लागली असेल हो त्याला. त्या म्हणाले माझ्याच घरात माझेच पोहे खात मला चक्कल शिकवतो. रावसाहेब थोरात सभागृहामध्ये गेल्यावर मुखी झालेली घरे, काय वाटेल ते बोला, इथे नाही बडबड करायची असं म्हणायचं होतं. म्हणाल्या नाही त्या. असं म्हणाले भाऊजी माझाच मुलगा आहे ना, मला कळतं ना, त्याला भूक लागली असेल हेही कळतं, त्याला असे आलू पोहे आवडतात म्हणूनच मी केले. मग मी म्हटलं अहो त्याला खाऊन. त्या म्हणाल्या मी काय तुमच्यासारखी पत्रकार नाही, वक्ता नाही, मी एक साधी भोळी आई आहे. मला इतकंच कळतं, ज्याला पांघरुणाची घडी नीट घालता येते त्याला आयुष्याची घडी बसवता येते. दॅट्स ऑल. मला असं वाटतं आयुष्याची घडी बसवण्यासाठी एक आध्यात्मिक आणि धार्मिक संस्कार तर करूच, पण माणूस बनवणारा संस्कार करू. कारण असा प्रत्येक घरातून निर्माण झालेला माणूसच या सनातन भारत मातेच्या त्या दिव्य पूजेसाठी स्वतःला सिद्ध करेल. ती सिद्धता आपल्या हातून व्हावी